धन्यवाद. गॉगल विसरला होता ना. तर हा होता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या ब्लॉग मध्ये. तर आज मी आलो होतो धीरजकडं. अक्षय पण आलाय आणि प्लॅन असा आहे की सनसेट बघायचं मेनली. तर दोन स्पॉट आहेत, एक तर तामिनी किंवा मुळशी डॅम. तर त्यापैकी अजून कुठला डिसाईड होत नाहीये. तर बघूयात आपण आता पुढं कुठं काय फायनल होतं. तर नाश्त्यासाठी थांबलोय. कोणती खानावळ, जोशी खानावळ म्हणून आहे. इथं मिसळ आणि शाबू खिचडी सांगितली, टेस्ट करून बघू. धन्यवाद. तुम्ही माझ्या हॉटेलला आला, धन्यवाद. तर मामाने इथं मंगलाष्टका चालू होतं. पेटी आहे, मस्त वादन करतात आणि गाणं ऐकून मला मंगलाष्टका ऐकून एकच माणसाची आठवण आली आता, जो की माझ्या बाजूला बसलाय. कधी घेतो मनावर संकेत आहेत का, देवाचे संकेतच बघ. गेलो कर ह्या वर्षी तरी. आता मिसळ पण खाल्ली आणि शाबू वडा पण खाल्ला. दोन्ही पण म्हणजे एकदम भारी टेस्ट आहे. तुम्ही जर ह्या रोडला कधी आले तर हवेच्या एकदम बाजूला आहे. मामा ॲड्रेस काय इथला? मुळशी रोड, मुळशी रोड, महाड रोड केलं तरी चालेल. पौडगाव. पुढे आलतो आम्ही आणि रस्त्यात धीरजला आठवला, त्याचा गॉगल तिथंच राहिलाय. तर आता आम्ही परत गाडी वळवली. जास्त लांब नव्हता आला आम्ही, पण परत जाऊन आता गॉगल घेणार आहेत. गॉगल विसरला होता ना. हां तो तर गॉगल सापडलाय. नाही गॉगल भेटलाय आणि आता निघतोय परत. तर सेकंड स्टॉप घेतलाय चहासाठी. खास हा व्ह्यू बघत चहा प्यायचा होता म्हणून सेकंड स्टॉप घेतलाय. आता इथून 5 किलोमीटर फक्त सनसेट पॉईंट जो आहे तामिनीमधला, इथून डायरेक्ट आता सनसेट पॉईंटलाच. फायनली पॉईंटच्या जवळ पोचलो आहेत आम्ही गावात. आणि अलीकडे एक गाडी पार्क केली. ह्या साईडला दिसत असेल की नसेल काय माहिती. इथे गाडी पार्क केली आणि आता सनसेट पॉईंटकडे जातात. वर्थ आहे. जर तुम्हाला सनसेट बघायचं असेल तर नक्की बघू शकता. आणखी सनसेट तर झाला नाही आहे, वेळ आहे आणखी. मस्त भटकंती चालू आहे आमची. थोडासा कच्चा रस्ता असा, यावरून खाली यावं लागणार, पण पुढं व्ह्यू मस्त आहे. असं इथूनच दिसतं आहे, डॅम वगैरे दिसतोय समोर. त्या साईडला सूर्य पण आहे. थोडंसं वॉक करून जातं. पाणी पण घेऊन आलेलं आम्ही. खायला काय आणलं नाही ते मे बी मिसिंग असं. बघूया आता आणखी पुढं जाऊ. पर्यंत आलो होतो आम्ही आणि पुढे रस्ताच नाही आहे, पाऊल वाट काहीच दिसत नाही. तर इथून परत जावं लागणार आहे. रिटर्न जिथं आम्ही उडी मारली होती ना तिथून पण छान पॉईंट दिसतोय. तर आता तिथं जाऊन मस्त टाइमलॅप्स वगैरे लावू. तर वरून खाली जिथं आलतो आम्ही तिथं काही एवढं पॉईंट नाही आहे पण बसायला कुठं जागा नाही आहे. तर आसपास बघितलं आम्ही, थोडी भटकंती गेली मस्तपैकी. आणि आता परत प्लॅन ठरला की जिथं गाडी लावली आहे तिथं जाऊन मस्तपैकी आम्ही आता सिनेमॅटिक शॉट लावतो आणि सनसेटचा आनंद घेतो मस्तपैकी. इथून परत रिटर्न चाललो आहेत आम्ही. येताना वरून आलतो पण जाताना हा एक चांगला रस्ता आहे. गाडी आम्ही बघितली होती खाली, गाड्या लावलेल्या होत्या आणि बरेचसे लोक आलते. तर आता परत आम्ही आमच्या गाडीकडे जातो आहे. तर मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत फळाचे झाडं बघितले असेल, पण आज तुम्हाला एक नवीन झाड दाखवतो मी. तुम्ही कधी बाटल्याचं असं झाड बघितलं की? झाडाला कधी बाटल्या आल्याला बघितल्यात का? मी आज बघितलं आहे. हे बघा या बाटल्या. कुणी कलाकृती केली माहीत नाही, पण कमाल आहे. लोक पण एक से बढ़कर एक आहेत सगळे.
तर हा होता सनसेट मित्रांनो. आत्ता सनसेट झाला. बसलो मस्त, टाइम लॅप्स पण घेतला, तुम्ही बघितला असाल आता व्हिडिओमध्ये. तर म्हणजे मी भरपूर सनसेट बघितला आतापर्यंत, पण वर्थ आहे इथे येणं. पहिल्यांदा आम्ही चुकून खूप आतमध्ये गेलतो, आम्हाला वाटलं तिथून चांगला पॉईंट भेटेल, पण तिकडे काय त्याच्यापेक्षा हा बेटर होता जिथं आम्ही गाडी लावलेली. हा रोड आहे, रोडच्या साईडला अशी गाडी लावू शकता तुम्ही. इथून पूर्ण डॅमचा व्ह्यू पण दिसतो आणि तो डोंगर आहे, त्या डोंगराच्या मागं सूर्य असा खाली जातो. सुंदर आहे एकदम. तुम्ही बरेचसे लोक काय करतात, सगळे तिथं थांबलेत क्राऊडमध्ये, पण आम्ही थोडं हुशारी दाखवली आणि ह्या साईडला आलो. मस्त इथं टाईमलॅप्स लावला आणि पूर्ण व्हिडिओ काढला आहे. तर जागा मस्त आहे. ठीक आहे, आम्हाला म्हणजे टाईम होता आणि टाईमपास पण करत होता म्हणून उगाच भटकत बसलो आम्ही. पण शेवटी बरोबर वेळेवर आम्हाला सनसेट पण भेटला आणि मस्त झालं. आता झालं, इथून निघतो आता. तर आता 8 वाजलेत आणि घरी पोचलो आम्ही. रस्त्यात थोडीशी ट्रॅफिक होती म्हणून पण थोडा लेट झाला. तर आता आवरून मी घरी निघेल. अक्षयने आता ड्रॉप केला आणि तो पण गेला. आता मी इथून बाईक घेऊन घरी निघेल. सनसेट पॉईंट मस्त होता. आत्तापर्यंत जेवढे सनसेट बघितले मी त्यातला वन ऑफ द बेस्ट सनसेट पॉईंट होता हा. तर तुम्हाला पण जायचं असेल तर नक्की जाऊ शकता. व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेल्स वगैरे आहेतच. ती प्लेस बघू शकता तुम्ही, तिथं जाऊ शकता आणि सनसेट एन्जॉय करू शकता. तर हा होता आजचा व्लॉग. इथपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि लवकरच भेटू अशाच नवीन एखाद्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.